महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्हीत आपले स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बंदी असतानाही एका टॉवर कंपनीला काम दिल्याचे गंभीर आरोप भाजप नगरसेवक अमित धाकरस यांनी केले आहेत. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. नियमबाह्य काम देणारा कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. प्रकरणी नगरसेवक अमित धाकरस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, आमसभेमध्ये सभागृहात मी एके कंपनी आणि इंडस टॉवर या दोन कंपन्यांना टॉवर बसवण्याच्या ऑर्डर दिल्या होत्या. त्यामध्ये दोन कंपन्यांना दोन वेगवेगळ्या ऑर्डर आणि दोन वेगवेगळ्या कंडिशन होत्या. एके टॉवर कंपनीच्या कंडिशन मध्ये लिहिले होते की जर थकबाकी असेल तर त्यांना काम देऊ नये, परंतु इंडस टॉवरची ऑर्डर जेव्हा काढली तेव्हा ही कंडिशन अधिकाऱ्यांनी गायब केली होती. अधिकाऱ्यांची साठवलोट करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून अधिकारी महासभेच्या पुढे गेले आहेत. या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर थकबाकी असताना देखील अधिकारी प्रलंबनाच्या आहारी गेले आहेत का, असा सवाल देखील यावेळी धाकरस यांनी उपस्थित केला. त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे. आमसभेमध्ये सभागृहात मी एके कंपनी आणि इंडस टॉवर या दोन कंपनींना टॉवर बसवायच्या ऑर्डर दिल्या गेल्या होत्या. त्या संदर्भात दोन वेगवेगळ्या ऑर्डर्सना दोन वेगवेगळ्या कंडिशन अप्लाय केल्या होत्या. एके टॉवर्सला ज्या कंडिशन होत्या त्यात लिहिलेलं होतं की जर थकबाकीदार तो असेल तर त्याला काम देऊ नये, परंतु त्याचबरोबर इंडस टॉवरची ऑर्डर जेव्हा काढली तेव्हा ही कंडिशन अधिकाऱ्यांनी गायब केली होती. त्याचबरोबर एके टॉवर्सने ऑर्डरमध्ये त्या ऑर्डरमध्ये 11,000 भाडं हे लिहिलं होतं, तर इंडस टॉवरला जेव्हा ऑर्डर काढली तेव्हा त्याचे 10,000 भाडं आकारण्यात आलं. त्याचबरोबर दोघांकडनं सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये पण घेताना तफावत आहे. आणि माझं ठाम असं म्हणणं आहे की इंडस टॉवरला हा आदेश देताना अधिकारी आणि इंडस टॉवर या दोघांनी मिळून घोळ केलेला आहे आणि संपूर्ण मोनोपॉली या टॉवर क्षेत्रात कल्याणमध्ये होण्यासाठी भारती एअरटेल सारखी कंपनी जी इंडस कंपनीची बरोबर भागीदारी आहे, ती जेव्हा असं बघते की दुसरी कंपनीला काम दिलेलं आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला, तेव्हा स्वतः इंडस कंपनीला पुढे पाठवते आणि तिथला जे टॉवर ऑपरेटरचं नेटवर्क असतं ते त्या कंपनीला मिळून देत नाही. एकेसारख्या छोट्या कंपनींना ते आपलं नेटवर्क प्रोव्हाइड करत नाही आणि इंडस कंपनी तिकडे जाते, अधिकाऱ्यांची साठवलोट करते आणि नवीन धनादेश किंवा नवीन आदेश हा मिळवते आणि सगळं पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अधिकारी सुद्धा त्या प्रलोभना खातर ज्या इंडस कंपनीवरती करोडो रुपयाची थकबाकी बाकी होती, महासभेत सुद्धा त्या थकबाकीबद्दल चर्चा झाली. परंतु आज दिनांक रात्री मी जेव्हा बघितलं तेव्हा शंकरराव चौकात इंडस कंपनीचं पुन्हा काम तिथे चालू असताना दिसलं. याचा अर्थ अधिकारी महासभेच्या पुढे गेलेत का? महासभेने त्यांना सांगितलंय की याचं काम हे त्वरित थांबवणं गरजेचं आहे, तर ते न थांबवता त्यांनी काम चालू ठेवलेलं आहे. त्याचबरोबर तर या शहरातील घडामोडी अशा काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.